अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या कोपरी आनंदनगर परिसरातील बुद्धविहाराच्या नूतनीकरणाचा शुभारंभ काल स्थानिक नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे, आनंद कांबळे आणि आनंदनगर बौद्ध सेवा संस्थेचे अध्यक्ष मिलिंदभाऊ बनकर आणि संस्थेचे इतर पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला। सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी भीम अनुयायांशी मोकळा संवाद साधताना त्यांच्या भावना, अपेक्षा आणि विचार जाणून घेत बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक एकात्मता, समता, विचार प्रबोधन आणि संस्काराचं केंद्र असल्याची भावना मान्यवर पाहुण्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली। तर बुद्धविहाराच्या नूतनीकरण करण्याची कल्पना मांडल्यावर स्थानिक रहिवाशांनी स्वतःहून पुढाकार घेत निधी उभारला। तसंच या कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची मनीषाही व्यक्त केल्याचं आनंदनगर बौद्ध सेवा संस्थेचे अध्यक्ष मिलिंदभाऊ बनकर यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव, उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे, ज्येष्ठ पत्रकार आनंद कांबळे, वैशाली जाधव दळवी, सचिन प्रवीण गायकवाड, खजिनदार संजय बुकाणे, सहसचिव हिरा वानखेडे, सहखजिनदार राजू साबळे, अमोल जोशी तसंच इतरही भीम अनुयायी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सर्वांच्या साक्षीने या विभागाचे नगरसेवक, खासदार, महापौर तसेच इथले ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण, सर्व जाती धर्माची लोक या विरोधाचे साक्षी आहेत। म्हणून या ठिकाणी आम्ही विहाराचं बांधकाम चालू करणार आहोत। आता आम्ही आमच्या वयापासूनच बघतोय, जन्मापासूनच बघतोय काही विहार व्हावं म्हणून, परंतु जे जुने जाणते कार्यकर्ते होते, म्हणजे आता सांगण्यासारखं नाही येते, परंतु आता कुठेतरी आमच्या तरुणांना वाटलं सर्वांनी एकत्र यावे, आमचे कार्यकर्ते सर्व, राहुल लोणे, आनंद कांबळे, सर्वजण, आणि ह्या लोकांचं आम्हाला सहकार्य केलं। त्या हिशोबाने आम्ही चालू काम करणार आणि आम्ही करून दाखवण्याचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे काय विषय नाही।